हॅलो. नमस्कार सर्वांना. मी अमोल भोजने, मराठी शेअर मार्केट क्लासेसच्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत करतो. सो ग्रँड वेलकम मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इंट्राडे ट्रेडिंगसाठी स्टॉक कसे सिलेक्ट करायचे त्याची पूर्ण मेथॉलॉजी सांगणार आहे. आणि जी मेथड सांगणार आहे, जी पद्धत सांगणार आहे, ती एकदम जेन्युन ऑफिशियल किंवा सरकारी पद्धत असणार आहे. जी मेथड मी तुम्हाला सांगणार आहे त्या मेथडमध्ये कुठल्याही थर्ड पार्टी ॲपचा यूज मी करणार नाही आहे. थर्ड पार्टी ॲप म्हणजे तुम्हाला माहिती आहे की स्क्रीनर.com आहे, टिकर टेप आहे. अशा खूप साऱ्या थर्ड पार्टी जे आहेत जे अशा रिकमेंडेशन देतात, जे पेड असतात. आणि जी मेथड मी तुम्हाला सांगणार आहे त्या मेथडमध्ये जी एक गव्हर्नमेंटची किंवा ऑफिशियल प्रोसेस आपण ज्याला म्हणू शकतो त्या पद्धतीनं स्टॉक सिलेक्शन क्रायटेरिया राहणार आहे आपला इंट्राडेसाठी. सो तुमची स्ट्रॅटेजी कुठलीही असू द्या, तुम्ही इंट्राडे मध्ये काम करताना स्ट्रॅटेजी कुठलीही यूज करा. ओके, मी स्ट्रॅटेजी नाही सांगणार, मी तुमच्या स्ट्रॅटेजीसाठी स्टॉक कसे सिलेक्ट करायचे ते सांगणार आहे. कारण की स्ट्रॅटेजी आता भरपूर आहेत मार्केटमध्ये, लाखो स्ट्रॅटेजी आहेत मार्केटमध्ये, पण ती स्ट्रॅटेजी कुठल्या स्टॉकवर यूज करायची, त्या स्ट्रॅटेजीमध्ये स्टॉक येतो की नाही येत, हे सिलेक्ट करणं किंवा हे पाहणं खूप गरजेचं असते. हे खूप महत्वाचं आहे. सो स्टॉक सिलेक्शनचा क्रायटेरिया मी सांगणार आहे इंट्राडे बाईंगसाठी आणि इंट्राडे शॉर्ट करण्यासाठी. शॉर्ट करणे म्हणजे स्टॉकला सेल करणे, आधी सेल करणे नंतर त्याला बाय करणे, त्याला म्हणतात शॉर्ट सेलिंग. आणि इंट्राडे बाईंगसाठी. सो दोन्हीही केसेसमध्ये मी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगणार आहे. सो काय करायचं आहे आपल्याला, गुगलवरती यायचं लाईव्ह मार्केटमध्ये. गुगलवरती यायचं किंवा लाईव्ह मार्केट चालू असताना. ओके, ही स्ट्रॅटेजी तुम्ही कितीही वाजता यूज करू शकता. सकाळी 9:15 ते 3:30च्या दरम्यान. आता 3:30ला मार्केट बंद होते, तर तुम्हाला या स्ट्रॅटेजीचा जो यूज करायचा आयडियली तो करायचा आहे 3च्या आधी आणि 9:15च्या नंतर. सो मोस्टली त्याच वेळेस ही इफेक्टिव्हली वर्क होईल. साधारण 3 वाजेच्या नंतर मार्केटचे क्लोजिंग अवर्स स्टार्ट होतात, क्लोजिंग सेशन चालू होते. सो व्होलेटिलिटीमुळे आपल्याला स्टॉक मिळणं कठीण होते. आणि सोबतच 3च्या नंतर इंट्राडे करणं ते मार्केटच्या नियमानुसार म्हणजे मार्केटच्या क्रायटेरियामध्ये ते येत नाही, ते थोडंसं चुकीचं आहे. 3च्या नंतर इंट्राडे ट्रेडिंग करणं म्हणजे एक प्रोफेशनल ट्रेडर किंवा इन्व्हेस्टर जे आहे ते 3च्या नंतर मार्केटमध्ये काम करत नाहीत. सो 3च्या आधी 9:15च्या नंतर तुम्हाला याच्यात काम करायचं आहे. काय करायचं आहे, गुगलवरती यायचं. गुगलवरती आल्यानंतर इथं एनएससी इंडिया नॅशनल स्टॉक एक्सचेंजची जी वेबसाईट आहे ती ओपन करायची. कुठली वेबसाईट आहे, नॅशनल स्टॉक्स एक्सचेंज, एनएससी इंडियाची वेबसाईट ओपन करायची. तुम्ही कितीही वाजता काम करा 9:15च्या नंतर, तेव्हा ही वेबसाईट ओपन करायची. काय करायचं, एनएससी इंडियाच्या वेबसाईटवरती आल्यानंतर इथे मार्केट डेटा म्हणून एक ऑप्शन आहे. ओके, मार्केट डेटा. ओके, होप सर्वांना हे दिसत असेल, इथे मी मार्क करतोय. मार्केट डेटा ऑप्शन वरती यायचं. इथे आल्यानंतर मार्केट डेटावरती आल्यानंतर इथे सिलेक्ट करायचं मार्केट डेटा. आणि नंतर एक ऑप्शन येतोय, आपल्यासमोर खूप सारे ऑप्शन आलेले आहेत. मार्केट डेटावरती क्लिक केल्यानंतर इथे आहे प्री ओपन मार्केट, इक्विटी अँड एसएमई मार्केट. सो आपल्याला सिलेक्ट करायचं आहे सेकंड नंबरचा ऑप्शन, इक्विटी अँड एसएमई मार्केट ऑप्शन. इक्विटी अँड एसएमई मार्केट ऑप्शनवरती सिलेक्ट केल्यानंतर आपल्यासमोर काही डेटा आलेला आहे, लिस्ट आलेली आहे. सो इथे बघा, निफ्टी 50च्या कंपन्यांचा डेटा आलेला आहे, लिस्ट आलेली आहे निफ्टी 50. याच्या बाजूला एक ड्रॉपडाऊन एरो आहे, या एरोवरती क्लिक करायचं, ड्रॉपडाऊन एरोवरती. आणि इथे इथे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर वेगवेगळे सेक्टर आणि इंडायसिसची लिस्ट येते. खाली यायचं, सर्वात खाली इथं ऑप्शन आहे अदर्स. आणि अदर्सच्या खालीच आहे सिक्युरिटीज इन एफ अँड ओ. सिक्युरिटीज इन एफ अँड ओ याच्यावरती सिलेक्ट करायचं. एफ अँड ओ म्हणजे काय, फ्युचर अँड ऑप्शन मधले स्टॉक्स. आता फ्युचर अँड ऑप्शन मधले स्टॉक्स का, आपल्याला जे इंट्राडे साठी काम करायचं आहे ते करायचं आहे फक्त एफ एन ओच्या स्टॉक्स मध्ये. सर्वांनी लक्षात ठेवायचं, जर तुम्हाला इंट्राडे जर तुम्ही ट्रेडिंग करत आहात किंवा इंट्राडे मध्ये जर तुम्ही काम करत आहात, तर तुम्हाला फक्त एफ एन ओच्या स्टॉक्स मध्ये काम करायचं, दुसऱ्या कुठल्याही स्टॉक्स मध्ये काम करायचं नाही. निफ्टी 50 आणि एफ एन ओ त्यामध्येच इंट्राडे करायचं, दुसऱ्या कुठल्याही स्टॉक्स मध्ये करायचं नाही. आता एफ एन ओ स्टॉक्स म्हणजे काय असते, मार्केटमध्ये जे वेगवेगळे सेगमेंट्स आहेत, इक्विटी सेगमेंट आहे, डेरिव्हेटिव्ह सेगमेंट आहे, करन्सी आहे, कमोडिटी आहे. त्यामध्ये डेरिव्हेटिव्ह सेगमेंट म्हणजेच त्यालाच म्हणतात एफ एन ओ, फ्युचर अँड ऑप्शन सेगमेंट. सो हे जे स्टॉक्स आहेत, ही जी लिस्ट आहे
ही आहे डेरिव्हेटिव्ह सेगमेंट मधल्या स्टॉक्सची. हे जे स्टॉक्स आहेत हे खूप लिक्विड असतात. लिक्विड म्हणजे यांच्यामध्ये जी चढ उतार आहे, यांच्यामध्ये जी व्होलेटिलिटी आहे, यांच्यामध्ये जी बाईंग अँड सेलिंगची जी ऍक्टिव्हिटी आहे ती प्रचंड प्रमाणात असते. यांच्यामध्ये जो व्हॉल्यूम ट्रेड होतो तो खूप जास्त प्रमाणात होतो, बाईंग अँड सेलिंग ज्याला आपण व्हॉल्यूम म्हणतो. प्लस यांच्यामध्ये जो पैसाचं जे आहे टर्नओव्हर ते पण खूप जास्त प्रमाणात होतो. सो इंट्राडे साठी जे बेस्ट स्टॉक्स आहेत ते आहेत FNO चे स्टॉक्स. याच्यामध्ये निफ्टी 50 चे स्टॉक्स इन्क्लूड आहेत. सो निफ्टी 50 किंवा FNO चे स्टॉक्स आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत. आता FNO मध्ये साधारण 185-183 स्टॉक्स आहेत. सो नेमका कुठला घ्यायचा आहे आपल्याला इंट्राडे साठी? कुठला स्टॉक घ्यायचा मी आधी सांगतो. इंट्राडे बाईंग साठी, नंतर सांगेल तुम्हाला इंट्राडे शॉर्ट करण्यासाठी स्टॉक्स कसा घ्यायचा आहे. सो लाईव्ह मार्केट अवर्स मध्ये इथे आल्यानंतर, लाईव्ह मार्केटमध्ये इथे आल्यानंतर FNOच्या लिस्टवरती आल्यानंतर तुम्हाला इथे एकदा रिफ्रेश करायचं आहे. ओके, इथे इथे जे ॲरो दिसतात याच्यावरती क्लिक करायचं. काय होईल, ही जी लिस्ट आहे ही रिफ्रेश होईल. ही ॲटो रिफ्रेश होते. याला रिफ्रेश करण्याची फार गरज नाही, पण आपलं इंटरनेट जर स्लो असेल कदाचित तर तुम्ही याला रिफ्रेश करू शकता. आता मी याला ऑफिशियल किंवा सरकारी पद्धत का म्हणत आहो तुम्हाला मी सांगतो. कारण की ही जी वेबसाईट आहे ही आहे एक्सचेंजची, NSE ची ही वेबसाईट आहे. आणि NSE इंडिया सर्व कंपन्यांचा जो लाईव्ह डेटा आहे तो इथे पब्लिश करते. कुठल्या कंपनीमध्ये काय होत आहे सर्व माहिती इथे मिळते. आणि ज्या काही थर्ड पार्टीच्या ऍप्स आहेत, ज्या काही थर्ड पार्टी स्क्रीनर्स आहेत, ऍप्स आहेत, चार्टिंग्स आहेत, त्या सर्व थर्ड पार्टीच्या ज्या वेबसाईट्स आहेत त्या सर्व इथूनच डेटा कॉपी करतात आणि तो डेटा आपल्याला विकतात. डेटा विकतात म्हणजे काय, त्यांनी वेगवेगळे स्क्रीनर बनवलेले आहे. कसे स्क्रीनर बनवले की बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न साठी कुठले स्टॉक्स घ्यायचे, 15 मिनिटसाठी ब्रेकआउट साठी कुठले घ्यायचे, इंट्राडे साठी कुठला स्टॉक सिलेक्ट करायचा, बस तो डेटा सर्व ते इथूनच घेतात. हा एकदम ऑफिशियल पर्याय आहे, सरकारी पद्धत आहे. इथला डेटा एकदम जेन्युन असतो, व्हॅलिड असतो. आणि एक आणि याचं जे वर्किंग आहे डेटाचं ते रिअल टाइम वर्किंग आहे. रिअल टाइम वर्किंग म्हणजे काय, ज्या थर्ड पार्टीवरचा जो डेटा आहे तो डेटा रिअल टाइम नसतो. त्या डेटामध्ये आणि एक्सचेंजच्या डेटामध्ये काही वेळेचा फरक असतो. 4-4, 5-5, 15-15 मिनिट तो डेटा डिले अपडेट होतो, म्हणजे उशिरा अपडेट होतो. हा जो डेटा अपडेट होतो हा रिअल टाइम अपडेट होतो. जर तुम्हाला चेक करायचं असेल कसं रिअल टाइम डेटा कसा चेक करायचा, तर तुमचा चार्ट ओपन करायचा, चार्टवरची प्राइस बघायची एखाद्या स्टॉकची, आणि NSE इंडियाच्या वेबसाईटवरची स्टॉक्स बघायची, एखाद्या स्टॉकची प्राइस बघायची. दोन्ही प्राइस तुम्हाला सारख्या दिसतील. पण तेच जर तुम्ही थर्ड पार्टीच्या वेबसाईट सोबत कम्पेअर केलं तर तिथल्या प्राइस जे आहे ते थोड्या उशिरा अपडेट होतील. 5-10 मिनिटं उशिरा अपडेट्स होतील. सो थर्ड पार्टीची वेबसाईट रेफर नाही करायची, आपल्याला रेफर करायची आहे इंट्राडे साठी स्पेशली NSE इंडियाची वेबसाईट. सो आता स्टॉक कसा घ्यायचा इंट्राडे साठी सांगतो तुम्हाला. इथे याला रिफ्रेश केल्यानंतर आपल्याला इथे जे या लिस्टमध्ये जे टॉपला जे पहिले 5 स्टॉक्स येतात, टॉपचे पहिले 5 जे स्टॉक्स येतात त्या स्टॉक्सला आपल्याला आपल्या वॉचलिस्टमध्ये ऍड करायचं आहे. पहिले 5-6 स्टॉक तुम्हाला वॉचलिस्टमध्ये ऍड करायचं आहे. इन्शुअर करायचं त्यांचं चेंज पर्सेंटेज जे आहे, इथे बघा चेंज पर्सेंटेजचा जो पर्याय आहे ते चेंज पर्सेंटेज जेव्हा तुम्ही चेक करत असाल ते 2% पेक्षा कमी असायला पाहिजे. किती? 2% पेक्षा. जर 2% पेक्षा चेंज पर्सेंटेज एखाद्या स्टॉकचं असेल आणि जर तुम्ही त्या स्टॉक्समध्ये इंट्राडे साठी त्याला घेत आहात म्हणजे तुम्ही थोडा रिस्की स्टॉक्स त्या दिवशी घेत आहात. का? की तो ऑलरेडी 2% त्याची प्राइस वाढलेली आहे आणि आपण त्याला एक्सपेक्ट करतोय की त्याची प्राइस आणखी वाढेल. सो खूप मोठी रिस्क घ्यायची नाही. एखाद्या स्टॉकचं चेंज पर्सेंटेज लेस दॅन 2 असेल, लेस दॅन 2 असेल त्यालाच आपल्याला घ्यायचा आहे. आता हा जो डेटा मी तुम्हाला दाखवत आहे हा डेटा आहे 3:30 वाजताचा, म्हणजे मार्केट बंद झाल्यानंतर, म्हणजे मार्केट बंद झाल्यानंतर किंवा दुपारच्या नंतरचा डेटा आहे हा. आणि आज मार्केट बुलिश होतं त्यामुळे ऑलमोस्ट या कंपन्यांची जी प्राइस आहे ती वाढलेली आहे. तुम्हाला काय करायचं आहे, इथले वरचे 4-5 स्टॉक्स किंवा ज्या स्टॉकचं चेंज पर्सेंटेज लेस दॅन 2 आहे त्यांना तुम्हाला इंट्राडे साठी तुमच्या वॉचलिस्टमध्ये ऍड करायचं आहे. आणि तुमची जे काही स्ट्रॅटेजी असेल त्या स्ट्रॅटेजीमध्ये तो जर येत असेल स्टॉक्स तर तुम्हाला त्याला इंट्राडे साठी बाय करायचं आहे. ही एकदम स्टँडर्ड मेथड आहे इंट्राडे ट्रेडिंग करण्यासाठी. दुसरी कुठलीही थर्ड पार्टी ऍप इथं यूज करायची नाही. हे झालं बाय करण्यासाठी. आता शॉर्ट करण्यासाठी सांगतो तुम्हाला. जर तुम्हाला एखादा स्टॉकला शॉर्ट करायचा आहे, सेल करायचा आहे तर काय करायचं. शॉर्ट करायचं असेल तर सर्वात आधी लक्षात ठेवायचं त्या दिवशी मार्केट कसं आहे.
जर तुम्हाला शॉर्ट करायचा आहे एखादा स्टॉक, त्या दिवशी बघायचं की निफ्टी 50 त्या दिवशी पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. जर निफ्टी 50 निगेटिव्ह असेल तर त्याच दिवशी तुम्हाला शॉर्ट करायचा आहे. अदरवाईज तुम्ही कुठल्याही स्टॉकला शॉर्ट करू नका. नाहीतर निफ्टी 50 हा इंडेक्स आहे, ओव्हरऑल मार्केटला रिप्रेझेंट करतो. म्हणजे मार्केट जो आहे, इंडेक्स जो आहे तो पॉझिटिव्ह जात आहे आणि तुम्ही एखाद्या स्टॉकला जर शॉर्ट करण्यासाठी एक्सपेक्ट करत आहात म्हणजे आपण मार्केटच्या अपोजिट विचार करत आहोत असा त्याचा अर्थ होतो. सो प्रयत्न करायचा की शॉर्ट तुम्हाला कोण्या दिवशी करायचा आहे, ज्या दिवशी मार्केट निगेटिव्ह असेल, फक्त त्याच दिवशी. ओके. सो शॉर्ट करायसाठी स्टॉक्स कसं निवडायचं, या लिस्टला खाली स्क्रोल करायचं. ओके, खाली स्क्रोल करायचं आणि खालचे जे स्टॉक्स आहेत, जे स्टॉक्स रेड कलर मध्ये दिसत आहेत आणि जे रेड कलर मध्ये दिसत आहेत यापैकी खालचे 5 ते 6 कुठलेही 5-6 स्टॉक्स चूज करायचे आणि याला वॉच लिस्ट मध्ये ऍड करायचं. ओके. आणि तुमची जे काही स्ट्रॅटेजी असेल स्टॉक बाय करण्याची, सॉरी शॉर्ट करण्याची, त्या क्रायटेरियामध्ये याच्यातला स्टॉक्स येते का ते बघायचं. ओके, मी तुम्हाला फक्त स्टॉक सिलेक्शन क्रायटेरिया सांगतोय, स्ट्रॅटेजी नाही सांगत आहे. ओके. सो तुम्हाला हा तुमच्या वॉचलिस्ट मध्ये ऍड करायचा आहे आणि तुमची जी स्ट्रॅटेजी आहे त्यामध्ये हा स्टॉक्स येतो का त्याच्यामध्ये हे तुम्हाला चेक करायचं आहे. सो दोन्हीही खूप चांगल्या मेथॉलॉजीज आहेत, हे 100% वर्क होते. याच्याशिवाय दुसरी कुठलीही ऑफिशियल मेथड नाही आहे स्टॉक सिलेक्ट करण्याची. बाकी जे आहे तुम्हाला मी सांगितलं ऑलरेडी कितीतरी वेळा की त्या सर्व थर्ड पार्टीच्या ऍप्स आहेत जे इंट्राडे साठी यूज करणं फायद्याचं नाही. त्याला तुम्ही लॉंग टर्म साठी यूज करू शकता किंवा स्विंग ट्रेडिंग साठी यूज करू शकता, कारण की आपण मोस्टली लॉंग टर्म आणि स्विंग ट्रेडिंगसाठी जे अनालिसिस करतो ते मार्केट बंद झाल्यानंतर करतो. सो त्यावेळेस ते चालते किंवा आपल्याला तेव्हा रिअल टाइम डेटाची गरज पडत नाही. पण आपल्याला इंट्राडे मध्ये रिअल टाइम डेटा खूप आवश्यक असतो. त्यामुळे तुम्हाला याच वेबसाईटचा यूज करायचा आहे. होप सर्वांना तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल. तुम्हाला काहीही जरी शंका असेल तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कुठल्याही टॉपिकवरती जर व्हिडिओ हवा असेल तर नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. थँक्यू सो मच. हॅव नाईस डे.